शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. ठाकरेंच्या वतीनं वकील कपिल सिब्बल करणार युक्तिवाद. वसंत डावखरे प्रकरणामध्ये आज कल्याण कोर्टामध्ये सुनावणी. उद्धव ठाकरे आज व्हिडिओ कॉलद्वारे राहणार उपस्थित. 2009च्या लोकसभेवेळी डावखरेंच्या भाषणाचा व्हिडिओ एडिट करून दाखवल्याचा ठाकरेंवर आरोप. गुंगी गुडिया म्हणत काँग्रेसची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर टीका. सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहणार, काँग्रेसचा सवाल. तर वेळ आल्यावर बोलेन असं म्हणत काँग्रेसच्या टीकेवर सुनेत्रा पवार यांचं उत्तर. सीजेपीची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बैठक. अभिजित दिपकेंच्या घरी आज आणि उद्या 2 दिवस महत्त्वाची बैठक. बैठकीसाठी सीजेपीची टीम दिल्लीहून संभाजीनगरमध्ये दाखल. सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. सरसंघचालक मोहन भागवत उद्या साधणार तरुणाईशी संवाद. मुंबईमध्ये भागवतांचा उद्या जेनझींशी संवाद. बीकेसीतील नीता मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रामध्ये विशेष कार्यक्रम. नवी मुंबई विमानतळाला डी.बा. पाटील यांचं नाव देण्याची मागणी. जंतर मंतरवर आज 1 दिवसीय लाक्षणिक आंदोलन. खासदार बाळामामा म्हात्रेंच्या नेतृत्वात आंदोलन. महाराष्ट्रामध्ये अॅनालॉग चीज अर्थात आर्टिफिशियल पनीरवर 1 वर्षाची बंदी. FDA आयुक्त तुकाराम मुंढेंकडून राजपत्र जारी. आता आर्टिफिशियल पनीर विकल्यावर होणार कारवाई. नाशिक शहरामध्ये पुन्हा खड्ड्यामुळे भीषण अपघात. 2 गंभीर जखमी. खड्ड्यात साचलेल्या पाण्यामुळे खड्डा न दिसल्यानं दुचाकी घसरून अपघात. कोल्हापूरमधल्या कळंब्यामध्ये जिलेटिन स्फोटानं बंद पडला बंगला उद्ध्वस्त झाला. मिळकतीच्या वादातून स्फोटाचा संशय. शेजारच्या 3 घरांचंही मोठं नुकसान. मुंबईच्या चारकोपमध्ये कार पहिल्या मजल्यावरून थेट खाली. उघड्या पार्किंग शाफ्टमधून कार कोसळली. अपघातामध्ये चालक जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. सिंधुदुर्गामधील आंबोली धबधबा आजही पर्यटकांसाठी बंद असेल. सह्याद्री पट्ट्यामध्ये अतिवृष्टी होत असल्यानं प्रवाहासोबत दगड वाहून येण्याची शक्यता. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आंबोली धबधबा तात्पुरतारित्या बंद.